आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। नको, शटर नको उघडायला। असा काय जगा वेगळा पासवर्ड ठेवलाय गंगानं? काहीही करून हा पासवर्ड उघडावाच लागेल। काय असू शकतो? काय ठेवला असेल पासवर्ड? गंगा वाराणसीची आहे। गोपाळचा आणि हिचा काही संबंध नसेल ना? माझं महत्वाचं एक काम आहे, ती झालं की लगेच निघणार आहे। काय पासवर्ड असू शकतो? गोपाळची डेट ऑफ बर्थ। नाही ओपन होत आहे। काय टाकू शकते? गंगाची डेट ऑफ बर्थ ट्राय केलं पाहिजे। काय होती? आधार कार्डवर काय पाहिलं होतं मी? 30 4 साल काय होतं? 94। एक अंक कमी पडतोय। 30/04 94। यस। या गंगाचा त्या गोपाळ सोबत फोटो? एवढे फोटो गोपाळ बरोबर, म्हणजे नक्कीच हिचं त्याच्याशी काहीतरी कनेक्शन असणार। पण काय, याच्या मुळाशी केलं नाही तर ही गंगा महागात पडेल मला। जीतू जी, आपका फोन दीजिए ना, मुझे कॉल करना है। हाँ ठीक आहे की। बरं मला शेवटचं सांगा, तुम्ही याचं मी काय करू? जेवणार आहे का नाही? आप प्लेट अंदर रख दीजिए, मुझे भूख लगेगी तो मैं खा लूंगी। ठीक है। वो नकली गोपाल है, ये कैसे समझाऊं आपको जीतू जी? हाँ बोलो गंगा। हाँ, कुछ पता चला क्या हमारे मोबाइल के लोकेशन के बारे में? हाँ मैंने दिया है नंबर ट्रेस करने के लिए, जल्द ही पता चल जाएगा। तुम टेंशन मत लो। कैसे टेंशन ना ले हम? अरे उसमें हमारे फोटोज है, मेरे और गोपाल के फोटोज। कहीं वो उस टेलर के हाथ में लग गए तो? अरे तो फोन तो तुम्हारा लॉक होगा ना। अरे वो कुछ भी कर सकता है, वो इंसान बड़ा ही शातिर इंसान है।
डरो मत, वो तुम्हारा फोन अनलॉक करे उससे पहले ही मैं उसकी लोकेशन ढूंढ निकालूंगा। ट्रस्ट मी। ठीक है। बोलिए ना जीतू जी। झालं झालं का फोनवर बोलून? हा आवाज 2 घास खाऊन घ्या की. आई बॉम्बला लागली मला, म्हणते पाहुणी बाई कस काय जेवत नाही. आणि मला एक गोष्ट सांगा, तुमच्या अशा उपाशी राहण्यानं मोबाईल काय स्वतः चालत आपल्या दरवाजापाशी येणार आहे का? खाऊन घ्या बरं. ठीक है, खाती हूँ। जीतू जी, थोड़ी देर के लिए आपका फोन मेरे पास रह सकता है क्या? वो मेरे फ्रेंड का कॉल आने वाला है लोकेशन के लिए। हा हा ठेवा ठेवा. असं बी मला कुठं एवढे महत्व के फोन आने वाले हे. फक्त कुठल्या पोरीचा लग्नाच्या स्थळासाठी जर फोन बिन आला तर मग मेरे को दो, मग तेवढंच लग्न होईल माझं. हा? येत. थांबा थांबा. आज भलताच मूड दिसतोय हा. मी सांगण्याच्या आधीच दरवाजा लावला. अहो तुम्हाला दुसरं काही सुचतं का नाही? मला बोलायचं होतं तुमच्याशी. काय तुमचं काय घरात ध्यान हाय बी का नाही? काय झालं? तुम्ही टाकताय काडी आणि त्या आगीची झळ बसते येतं आम्हाला. म्हणजे मला काय गरज होती हो एकट्या गोपाळच्या नावावर 2 एकर जमीन करायची? तेव्हापासनं ती रणजित वाण फुगून बसली की सुधाकरला काही दिलं नाही म्हणून. दोघांनी मी द्यायचं होतं काही ते. दोघांनी मिळून काही ते केलं असतं. जमीन माझ्या बापाची आहे. आता उद्या सुधाकर उठून असं म्हणला तर की माझ्या बापाची जमीन आहे मला हिस्सा द्या म्हणून? त्याची हिंमत आहे का असं म्हणायची? हा, आतापर्यंत घरात 1 रुपया तर दिला का त्यानं? झालं का? अहो अशानं घरचं वातावरण बिघडेल. मग बिघडू देत की. त्या रंजीला एवढंच वाटत असेल ना तर तिला म्हणा सुद्याला जरा समजाव. गोपाळ घेत वाघ म्हणाव. हा अगं गोपाळ, त्याला परवा जमीन दाखवली मी नुसती तर मला काय म्हणतो, आप्पा ही गाण पडलेली जमीन आपण सोडू. याला म्हणतात पोरगा, नाही तर तो सुद्या काय कामाचा नाही. बघा तुमचंच आहे नव. राय म्हणजे काय झालं? त्याला म्हणा काहीतरी कर्तृत्व करून दाखव, मग ये माझ्याकडे मागायला. आणि या मायलेकानं जर आता घरात गोंधळ घातला तर त्याच्या आईलाच पहिलं घराबाहेर काढतो. आता झालं का? आता गेलात का एकदम शेवटच्या टोकाला? मग हे बघा, रंजनाशी तुम्ही काय भांडणार बिडणार नाही हा. नाही तर तिला वाटेल की मी आज तिची चुगली केली तुमच्याकडं. तिला काय वाटतं ते वाटू देत ना. मी नाही भेट. आता उद्या सकाळी सकाळीच बघतो दोघांकडं. लावा आता कडी लावा, दिवा मालवा, ते बी सांगायचं का? रा